हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील डिपार्टमेंट अकाउंट यामधील प्रॉब्लेम घेतला होता. तर तोच प्रॉब्लेम आज मी रिपीट घेत आहे. काही विद्यार्थ्यांना यातला रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा तर तेच अगदी समजलेलं नाही. ठीक आहे, तर पहा, प्रॉब्लेम फर्स्ट आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला होता. तर पहा, द बॉम्बे स्टोर हॅज 2 डिपार्टमेंट्स, स्टेशनरी अँड होजिसरी. द बॅलन्स ऑन 31 डिसेंबर 1985 वेअर ॲज फॉलोज. तर बॉम्बे स्टोअरचे किती डिपार्टमेंट आहेत? एकूण 2. पहिला आहे स्टेशनरी, दुसरा आहे होजिसरी. ठीक आहे, तर त्यामध्ये ओपनिंग स्टॉक दिले, परचेस दिले, सेल्स दिले, क्लोजिंग स्टॉक दिले. स्टेशनरी, होजिसरी, तर हे कुठे जाणार आहे? आपलं ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स, ट्रेडिंग. तर हे सर्व ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाणार आहे ॲज इट इज, यात काहीही बदल होणार नाही. तर याचा फॉर्मॅट काय असणार आहे आपला? इन द बुक्स ऑफ बॉम्बे स्टोर डिपार्टमेंटल ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 1985. पर्टिक्युलर स्टेशनरी होजिसरी, पर्टिक्युलर स्टेशनरी होजिसरी. तर डेबिटला काय येणार आहे? ओपनिंग स्टॉक, परचेस हे 5,000 स्टेशनरीचे, 3,000 होजिसरीचे. सेल्समध्ये 60,000 स्टेशनरीचे, 40,000 होजिसरीचे. क्लोजिंग स्टॉकसुद्धा 7,000 स्टेशनरीचे, होजिसरीचे 1,000. परचेसेस किती आहेत? 50,000 आणि 30,000. तर या दोन्हीची टोटल करा, किती येईल? 67,000 आणि 41,000. ही दोन्हीकडे लिहा. ग्रॉस प्रॉफिट भेटेल आपल्याला 12,000 आणि 8,000. तर हा ॲज इट इज प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आणि आता पहा, हे सॅलरी, रेंट, रेट्स अँड टॅक्स आणि सन्ड्री एक्सपेन्सेस. तर हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं आहे? तर इथे पूर्ण व्यवस्थित वाचायचं आहे. काय सांगितलेलं आहे? द एक्सपेन्सेस विच आर टू बी चार्जड टू इच डिपार्टमेंट इन अ प्रपोर्शन टू द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. काय सांगितले? द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इन द रिस्पेक्टिव्हली डिपार्टमेंट आर ॲज फॉलोज. जे तुम्हाला खाली सॅलरीज, रेंट, रेट अँड टॅक्स, सन्ड्री एक्सपेन्सेस हे जे दिलेलं आहे, तर त्या कुठल्या रेशोनं तुम्हाला प्रपोर्शन करायचं आहे याचं? तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेला आहे का? तर नाही. आपण कधीही सेल्सचा रेशो काढून आपण हे कॅल्क्युलेशन करत असतो, परंतु इथे आपल्याला सांगितलेलं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो? तर याचा फॉर्म्युला काय आहे? ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. इथे पहा, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, तर ओपनिंग स्टॉकचे किती आहेत? 5,000, म्हणजे हे स्टेशनरीचे आहेत. ठीक आहे, हे स्टेशनरीचे आणि हे आहेत होजिसरीचे. तर ओपनिंग स्टॉक 5,000, होजिसरीचा आहे 3,000. त्यानंतर यामध्ये ॲड परचेस किती आहेत? परचेस 50,000 स्टेशनरीचे, 30,000 होजिसरीचे आणि लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे? 7,000 स्टेशनरीचा, होजिसरीचा आहे 1,000. तर हा कुठलं सांगत आहे मी? तर हे पहा, इथलं क्लोजिंग स्टॉक स्टेशनरीचा आहे 7,000, होजिसरीचा आहे 1,000. तर हे तुम्हाला इथे फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं आहे. 5,000 प्लस 50,000 किती येतील? 55,000. 55,000 मायनस 7,000 किती राहतील? 48,000. ठीक आहे, त्यानंतर 3,000 प्लस 30,000 33,000 मायनस 1,000 राहिले किती? 32,000. तर आता ह्या दोन्हीचा रेशो काढायचा आहे. तर कसा काढणार? तर हे पहा, हे तिन्ही शून्य कट झाले. ठीक आहे, राहिले किती? 32 आणि 48. तर इथे कुठल्या पाड्यामध्ये येतं बघा? 32 आणि 48. जर तुम्हाला आठवत नसेल तर 2ने सुद्धा भाग घालू शकतात. कसं पहा, आता हे आहेत 48,000 आणि 32,000 आणि हे आहे 32,000. तर ह्याला 2ने भाग घाला. हे तिन्ही कटले अगोदरच, हे तिन्हीचे. ठीक आहे, तर 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 एक 2, 2 सख्खी 12 हे आलं. त्यानंतर आपण काय करत असतो? जोपर्यंत याला भाग जातो तोपर्यंत आपण भागा घालत असतो आणि शेवटी आपण रेशो हा ठरवत असतो. तर इथे पहा, या दोन्ही संख्येला कितीनं भाग जातो? 8ने. 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16. मग आपला रेशो आला का इथे?
3:2. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे रेशो कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आलेला आहे आपल्या, तर 3:2 3:2 आलेला आहे. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे आता पहा, सॅलरी, रेंट, रेट अँड टॅक्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डच्या रेशोप्रमाणे आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. तर सॅलरी किती दिलेली आहे, 4,000 आहे. तर कसं डिव्हाइड करणार याला, तर सॅलरीचे 4,000 3 गुणिले 5, हे 5 कुठून आलं, तर 3 + 2 किती येईल, 5. 4,000 गुणिले 3 डिवायडेड बाय 5 इंटू किती येईल, 2,400. तर हे 2,400 तुम्हाला इथे लिहायचं आहे सॅलरीच्या स्टेशनरीचा रेशो काय आहे, 3 आहे आणि होजिसरीचा 2 आहे. तर इथे 4,000 गुणिले 2/5 बरोबर 1,600. तर ही काय झाला होजिसरीचा. तर अशाच पद्धतीने रेंटचा, तर रेंट किती दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये, 2,500. तर 2,500 गुणिले 3/5 1,500. 2,500 गुणिले 2/5 1,000. तर हे झालं रेंटचं. त्यानंतर रेट अँड टॅक्स, याचंसुद्धा त्याच पद्धतीने रेट अँड टॅक्स किती दिलेला आहे, 800. 800 गुणिले 3/5 करा, 800 480 येईल. 800 गुणिले 2/5 करा, 320 येईल. हे झालं रेट्स अँड टॅक्सचं. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत, 1,000. 1,000 इंटू 3 डिवायडेड बाय 5 किती येईल, 600. त्यानंतर 1,000 गुणिले 2/5 किती येईल, तर 400. तर हे झालं सन्ड्री एक्सपेन्सेस. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट किती आहे, तर 12,000 आणि 8,000 हे दोन्हीकडे लिहा, कारण एक क्रेडिट साईडची टोटल मोठी असल्यामुळे आपण दोन्हीकडे लिहित असतो. त्यानंतर हे लेस करा, नेट प्रॉफिट भेटेल. किती आला नेट प्रॉफिट स्टेशनरीचा, 7,020 आणि होजिसरीचा 4,680. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. काही अडचण असेल, आणखीनही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही आणखीन कुठले प्रॉब्लेम पाहिजे असतील तरीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे जर तुम्ही तुमच्या अडचणी मला शेअर केल्यात तरच मला तो प्रॉब्लेम सोडवून घेता येईल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.